ज्या समाजात मनामनामधल्या दऱ्या मिटतात, लोक एकत्र येतात, आपापसातले वाद भांडणं दूर होतात, असा समाज नक्कीच पाणीदार होतो। पाणी फाउंडेशनच्या विचारसरणीचा हा एक पायाभूत आधारस्तंभ राहिला आहे आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये वारंवार हे दिसलंय की समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधला दुरावा कमी होत चाललाय। सर्वजण एका ध्येयासाठी एक होत आहेत, ठिकठिकाणाहून एकमेकांना मदतीचे हात दिले जात आहेत। 1 मे महाराष्ट्र दिनी चला गावी या मोहिमेअंतर्गत शहरातील माणसं हजारोंच्या संख्येने श्रमदान करायला गावांमध्ये पोहोचली। आता पहिल्यांदाच आपण आपल्याच लोकांशी कनेक्ट होतोय खऱ्या अर्थाने असं वाटतंय। गावातले आणि शहरातले हा फरक मिटला। ते बाहेरून जे लोक आलेले ना त्यांच्याशी बोलल्यानंतर ना आपण तेही आमच्यातलेच आहेत असं फील झाला। वर्षानुवर्ष चालत आलेली गावातली आपापसातली भांडणं आणि गडबाजीमुळे मनांमध्ये तयार झालेल्या दऱ्या मिटल्या। ऑक्टोबर 2016 मध्ये आमच्या गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली, एक जाधव गट आणि एक मोहिते गट, आणि दगडफेक एवढ्या स्पीडमध्ये सुरू होती की 100-120च्या स्पीडपेक्षाही जास्त जोरात दगड येत होते आणि तो दगड जाऊन छोट्या मुलाला लागत होता, तिथून महिलेच्या डोक्यात, कोणाच्या पायावरती। मनात एकच विचार की ऑक्टोबरमध्ये आपले भांडणं झाले, आता गाव एकजूट करायचं कसं। पण पाण्याचं महत्त्व समजलं आणि वैर मिटलं। दुश्मनी भांडणं हे बाजूनं आम्ही विशेषच कट करून टाकला। त्या गावामध्ये आम्ही म्हणजे भांडणं करणारच नाही। एका शिशीटीला आम्ही मोहिते आणि जाधव सोबत खणतो, ते खणतील तर मी माती काढतो आणि मी माती काढतो ते खणतील। एकीच्या जादूने कित्येक गावं ओतप्रोत भरून गेली। जादू झाले, गाव एक झाल्यामुळे जादू झाली, गाव एक नव्हता जादू होत नव्हती। कित्येक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनता आणि त्यांच्यातली अढी दूर केली। दरवर्षी आमचा जो रोल आहे हा दुष्काळाच्या नंतर ज्या उपाययोजना आहेत त्या आम्ही करत आलो आहोत। म्हणजे फर्स्ट टाइम दुष्काळच येऊ नये म्हणून ह्या उपाययोजना याच्यासाठी आता आम्ही कंबर कसलेली आहे। आर्थिक दृष्ट्या समृद्ध वर्गाने कुणीही न सांगता स्वेच्छेने अनेक गावांना जलसंधारणाच्या कामासाठी अर्थसहाय्य केलं। भारतीय जैन संघटनेनं जवळजवळ 350 गावांना 75,000 तासांसाठी मोफत मशिनरी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे जलसंधारणाच्या कामांना गती मिळाली। एकीकडे समाजातला दुरावा मिटला तर दुसरीकडे समाजातल्या विविध वर्गांनी आपापल्या ताकदीनुसार या कामाला बळ दिलं। कुणी सुट्टी काढून परदेशातून आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी पोहोचलं तर कुणी जपानवरून आर्थिक मदत आणि शुभेच्छा पोहोचवल्या। कुठे वृद्ध लोकांनी कामाची जबाबदारी घेतली तर कुठे शाळेतल्या मुलांनी, तर कुठे अमोल सर आणि विशाखा मॅडम या शिक्षक जोडप्याने आपली उन्हाळ्याची सुट्टी गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी बहाल केली। की आजपर्यंत बऱ्याचशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण घेतलेत, एक सुट्टी जर आपण समाजासाठी दिली आणि जर एक गाव उभा राहत असेल तर ती सुट्टी आपण का नाही द्यायची। आपल्या आयुष्यात अतिशय कठीण वेळ पाहिलेली लहान लहान मुलं गावापाठी उभी राहिली। जी वेळ आमच्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींवर आली आहे ती अशा खेडेगावातील एकही मुला मुलीवर येऊ नये असा आमचा उद्देश आहे। बालपणी लातूरमध्ये भूकंपाचे भयानक परिणाम सोसलेल्या आणि आता हिमतीने स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या तरुणांनी गावकऱ्यांना बळ दिलं। आज आम्ही आशिवकरांना दाखवून देतोय आणि सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय की आम्ही ज्या संकटातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहिलो त्याच पद्धतीनं आपल्या समोर जे दुष्काळाचं संकट आहे त्या दुष्काळाच्या संकटामधून आपण देखील बाहेर पडू शकता। तिन्ही विभागाच्या मेंटॉर्सनी गावागावात जाऊन नुसतंच गावकऱ्यांना प्रोत्साहित नाही केलं तर स्वतः मैदानात उतरून श्रमदान सुद्धा केलं। या 45 दिवसात दररोज साधारण 70 ते 80 हजार लोकांनी श्रमदान केलं आणि महाश्रमदानासारख्या दिवशी तर हा आकडा 1 लाखालाही पार करून गेला। ज्या सद्भावनेने आणि बंधुत्वाने समाजातल्या विविध स्तरांवरची लोक एकत्र आली ते पाहून असं वाटतंय की समाजाने एक असं मजबूत भांड तयार केलंय की ज्यात पाणी नक्की येऊन थांबेल।